बोल तारा. हॅलो मम्मा. त्या सोहमशी लग्न करून आयुष्यभराचं रडगाणं लावूनच घेतलंयस. मग आता रडण्याशिवाय अजून काय करणार आहेस? काय झालंय सांग मला. का रडतीयेस? असं नको ना बोलू. आधीच मी इथे प्रॉब्लेम मध्ये. प्रॉब्लेम मध्ये? काय झालंय? मम्मा तू उद्या घरी यायचंय. घरी? तारा मला नीट सांग, काही अर्जंट आहे का? हा, माझं येणं जरुरी आहे. काय झालंय? आणि कशी येऊ तुझ्या घरी? मी तुझ्या घरी आले की तुझ्या सासूचं तोंड कसं वाकडं होतं बघतेस ना. हे बघ, मी तिथे आलेलं त्यांना आवडत नाही आणि मला सुद्धा. त्यांनी जरी बोलवलं ना तरी माझाही काहीतरी स्वाभिमान आहे. तो सोडून मी तुझ्या घरी येऊ शकत नाही, कळलं? मम्मा हे सगळं विसरून जा आणि फक्त माझा विचार कर ना. असं समज की माझी इच्छा आणि माझ्यासाठी घरात सण आहे की नाही. आणि तुला माहितीये का, ऐश्वर्या वहिनीच्या माहेरून खूप छान छान भेटवस्तू आल्यात. ते बघून मला पण वाटू शकतं ना की माझ्या मम्माने सुद्धा देवीचं मान घेऊन यावं म्हणून. मम्मा प्लीज ये ना. कारण मलाही वाटतं तुझे सगळे सण वार, तुझं कोड कौतुक छान साग्र संगीत करावं. पण तुझ्या सासूला चालणार आहे का ते? वाटत तर नाहीये, पण मग ती लोक तर मला हे चालणार नसेल तर मीही तिथे येणार नाही. कारण तुला कळत कसं नाही, आयुष्यभर एवढी मानापानात जगले मी. भैरवी वजे नाव आहे माझं. आणि तिथे तुझ्या दारात निव्वळ स्वतःचा अपमान करून घेण्यासाठी येऊ? काय येऊ मी तिथे? नाही जमणार मला. अगं असं काय करतेय? का आता हट्ट धरून बसलीये? माझ्यासाठी फक्त तूच आहेस की नाही? हो आहे ना, माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मीच आहे. पण कितीही झालं तरी शेवटी मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवणार नाही. जोवर मला मेंदळींच्या घरून रीतसर आमंत्रण येत नाही तोवर मी तिथे येणार नाही. कळलं तारा? ठेव आता फोन. वहिनी, गौऱ्या बनवण्यासाठीचं स्टँड आणलंय का? आणलाय, स्टँड आणलाय. बरं झालं. भाऊजी, काय झालं? काय नाही. हो, काही नाही. लग्न झाल्यापासून येडा झालाय. हरवलाय सोहम आपला. सावली वहिनी, मला माझा सोहम पाहिजे. पाहिजे मला माझा सोहम. भाऊजी, काय झालं सांगा ना. काही अडचण आहे का? गणपतीच्या सणाला ताराला तिच्या मॉमला आपल्या घरी बोलवायची इच्छा आहे. हे असं असेल ना तर सावली वहिनीच्या पण घरच्यांना बोलवावं लागेल. बरोबर आहे आणि मलाही तेच फेर वाटतं, पण मॉमने नकार दिलाय. सोहम, नको काळजी करूस. आज रात्री जेवताना आईंकडे आपण विषय काढू आणि मला असं वाटतं की सगळे अडून बसले ना तर ते नकार नाही देणार. असंही त्यांना सणवार खूप आनंदात साजरा करायचा असतो. त्यात सगळे आले तर आनंदात भरच पडेल ना. आता आपण विषय कसा काढायचा ह्याचा विचार करूया. पण माझ्या घरचे आल्यावर ऐश्वर्या मॅडम अडवणार नाही. उगाच सणाच्या वेळी त्यांचं मन दुखायला नको. असं वाटतंय ना की कुठल्या तरी जागतिक प्रश्नावरती आपण विचार करतोय. तसं बघायला गेलं तर हा जागतिक प्रश्न आहेच. हो, पण समजत नाही ना सुरुवात कुठून करायची. काय कसली चर्चा चालू आहे?
दादा आला, आता तो बघून घेईल. नक्की सारंग दादा आला की सगळं सांभाळून घेणार. अरे पण विषय काय तो सांगा, काय सांभाळून घेईन? सारंग, आपल्याला तारा आणि सावलीच्या घरच्यांना बोलवायचं, त्यासाठी आईंकडनं परवानगी हवी आहे. परवानगी मिळेल, पण माझा प्लॅन आहे का आधी. आधी सावलीच्या घरच्यांचा विषय झाला पाहिजे, मग भैरवीजींचा. नाहीतर प्रॉब्लेम होईल. काय तुला कळलं का? कळलं? प्लॅन नंबर 512 सक्सेसफुल होणार म्हणजे होणार. ऐश्वर्या, गौरी गणपतीच्या निमित्ताने तू बायकांसाठी एक स्पेशल कॅम्पेन चालू केली होतीस, त्याचा रिस्पॉन्स कसा आहे ग? अमेझिंग रिस्पॉन्स आहे मग. तुमची आयडिया खूप छान वर्क झाली आहे. सासू सोना एकदम एनर्जीने येत आहेत. पण आयडिया काय आहे? सासू सुना एकत्र ब्युटी शॉपिंग साठी आल्या तर त्यांना एक स्पेशल हेवी डिस्काउंट दिलं जातंय. मॉमची आयडिया होती. अरे वा, छान आहे. ते किती छान असतं ना, म्हणजे फेस्टिवल्सच्या वेळेला फॅमिलीज एकत्र येतात. सासरचे काय, माहेरचे काय, नाही हो ना. तुला माहितीये आपण सावलीच्या घरी जेवायला गेलो होतो, ते मजा आली होती, मस्त वाटलं होतं.